तर विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण सामाजिक चळवळीची आवश्यकता पाहत होतो आणि सामाजिक चळवळीची आवश्यकता पाहत असताना इथे गोष्ट लक्षात ठेवायची की समाज सुधारणा जी आहे, समाज सुधारणा करण्यामध्ये शासनाचं जेवढं योगदान असतं त्याच्यापेक्षा जास्त समाज सुधारकांचं योगदान असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, समाजामध्ये जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन सातत्यानं सामाजिक चळवळी निर्माण होत असतात. आणि ह्या सामाजिक चळवळी निर्माण होत असताना विद्यार्थी मित्रांनो, सामाजिक चळवळीचं महत्त्व काय आहे, तर सामाजिक चळवळीचं महत्त्व पाहत असताना पहिला पॉईंट घ्यायचा याच्यामध्ये की लोकशाहीची स्थापना करण्यासाठी. आता लोकशाही जरी अस्तित्वात आलेली असली तरी लोकशाहीचे मूल्य रुजवण्याचं काम सामाजिक चळवळीच्या माध्यमातून होत असतं. आणि म्हणून भारतामध्ये लोकशाही रुजवण्याचं काम तुम्हाला सांगतो शासनकर्त्यापेक्षा सामाजिक चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि म्हणून लोकशाही किंवा लोकशाहीचे मूल्य किंवा तत्त्व जे आहेत, लोकशाहीचे मूल्य किंवा तत्त्व जे आहेत ते तळागाळातील समाजापर्यंत पोहोचण्याचं काम सामाजिक चळवळीच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि ह्या सामाजिक चळवळीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो की समाजसुधारक असतील, आधुनिक सामाजिक कार्यकर्ते असतील, यांचं खूप मोठं योगदान आहे असं आपण निश्चितपणे किंवा ठामपणे म्हणू शकतो. आणि म्हणून काय केलेलं आहे की आदिवासी समाज हा प्रवाहाच्या बाहेर होता आणि प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या समाजाला प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे सामाजिक चळवळीच्या माध्यमातून पूर्णत्वास गेलेलं आहे. आणि म्हणून भारताचा जर विचार करायचा झाला, भारतामध्ये 3 समाज अस्तित्वात होते. एक शहरी समाज, दुसरा ग्रामीण समाज आणि तिसरा आदिवासी समाज. आणि आदिवासी समाज जो आहे तो शहरी आणि ग्रामीण समाजापासून दूर आणि जंगलात राहत असे. त्यांची संस्कृती वेगळी होती, त्यांना लोकशाहीबद्दल कसलंच ज्ञान नव्हतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे गोष्ट लक्षात ठेवायची की आदिवासी समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष किंवा कम्युनिस्ट पक्षांचं खूप मोठं योगदान आहे असं आपण निश्चितपणे किंवा ठामपणे म्हणू शकतो. म्हणून सामाजिक चळवळीचं महत्त्व पाहत असताना लोकशाही मूल्यांची स्थापना करणं. आता दुसरा पॉईंट आहे लोकशाहीचं वर्गीकरण. आता तुम्हाला सांगतो की ज्या समाजामध्ये विद्यार्थी मित्रांनो, ज्या समाजामध्ये सामाजिक चळवळी अस्तित्वात आहेत त्या समाजामध्ये लोकशाहीचं वर्गीकरण चांगल्या पद्धतीने झालेलं आहे आणि लोकशाही मूल्यांची जोपासना चांगल्या पद्धतीने झालेलं आहे. आणि भारतामध्ये सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच लोकशाही मूल्ये समाजामध्ये रुजवल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाकिस्तानचा विचार केला तर पाकिस्तानमध्ये व्यक्ती स्वातंत्र्यावर सुद्धा गदा येत असते. आणि व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आल्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तिथं लोकशाहीच्या विकासाला संधीच मिळत नाही. आणि म्हणून तिथं जे सामाजिक चळवळी आहेत त्या सामाजिक चळवळी संपुष्टात आलेल्या आहेत. आणि पाकिस्तानमध्ये कधीकधी हुकुमशाहीसुद्धा अस्तित्वात येत असते. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, लोकशाहीचं वर्गीकरण करणं हे सुद्धा सामाजिक चळवळीचं महत्त्व आहे. तिसरं वैशिष्ट्य आहे स्त्री पुरुष समानता. आता इथे गोष्ट लक्षात ठेवायची की सामाजिक चळवळी का महत्त्वाच्या आहेत, तर सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच स्त्री पुरुष समानता जी आहे ती अस्तित्वात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एका काळामध्ये स्त्री पुरुष भिन्नता ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. आणि स्त्री पुरुष भिन्नता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भारताचा तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला नाही. कदाचित महात्मा फुलेंच्या काळापासून जर भारतामध्ये स्त्री स्वातंत्र्य मिळालं असतं, स्त्रियांना शिक्षणाचं द्वार खुले झाले असते, तर विद्यार्थी मित्रांनो आज भारताचं चित्र जे आहे ते चित्र
हे वेगळंच राहिलेलं असतं. आता सामाजिक चळवळी का महत्त्वाच्या आहेत? तो शोषणाविरुद्धचा अधिकार. विद्यार्थी मित्रांनो, शोषणाविरुद्धच्या अधिकारासाठी सामाजिक चळवळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच आपल्या देशामध्ये जे शोषण होतं ते शोषण थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे कोणता प्रयत्न केलेला आहे की विद्यार्थी मित्रांनो, स्त्रियांचं शोषण होतं, हुंड्याचा प्रश्न आहे, ते सोडवण्यासाठी काय झालेलं आहे की सामाजिक चळवळी निर्माण झाल्या. महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतामध्ये हुंड्याच्या प्रश्नावर मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक चळवळी निर्माण झाल्या आणि उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी मित्रांनो सामाजिक चळवळी निर्माण झाल्यामुळं उत्तर भारतामध्ये काय केलेलं आहे की जे हुंडा घेईल किंवा जे स्त्रियांवर अन्याय करतील त्यांच्या घरासमोर त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की प्रथमतः हुंडा प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला. परंतु ज्यावेळी समाजाच्या आणि शासनाच्या लक्षात आलं की हुंडा प्रतिबंधक कायद्यामुळं प्रश्न किंवा समस्या सुटत नाहीत. कारण का हुंडा हा चोरून किंवा लपून दिला जातो आणि घेतला जातो आणि हुंडा घेणारे आणि देणारे दोन्ही जे वधूवराच्या इकडचे नातेवाईक आहेत सर्व गुन्हेगार असताना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो हुंडा घेऊन लग्न जरी झालं तरी स्त्रियांवर होणारे अन्याय त्याचे थांबले नाहीत. आणि म्हणून 2005 साली केंद्र सरकारनं काय केलेलं आहे, केंद्र सरकारने विद्यार्थी मित्रांनो जे कौटुंबिक हिंसाचार आहे, कौटुंबिक हिंसाचार स्त्रीला जाळलं जातं, तिला विष पाजलं जातं किंवा आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं, त्या विरोधामध्ये केंद्र सरकारने 2005 साली कायदा केलेला आहे. अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणं ते दंडात्मक गुन्हा आहे किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये जो अन्याय करतो त्याला अटकपूर्व जामीनसुद्धा मिळत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो की हिंसाचार जो आहे, हिंसाचार समाजातून ज्या पद्धतीनं होतो त्यापेक्षा जास्त हिंसाचार कुटुंबातून घडून येत असतो, कुटुंबातून घडून येत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण इथं पाहत आहोत की सामाजिक चळवळीचं महत्त्व. आता सामाजिक चळवळीचं महत्त्व पाहत असताना विद्यार्थी मित्रांनो सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच आपल्या समाजातील प्रश्न किंवा समस्या ज्या आहेत त्या निर्मूलन करण्याचा सातत्याने किंवा वारंवार प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून सामाजिक चळवळीमुळंच आपल्या समाजामध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. सामाजिक चळवळीमुळंच आपल्या समाजामध्ये काय झालेलं आहे, सामाजिक चळवळीमुळंच जागरूकता निर्माण झालेली आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो कार्ल मार्क्सने सुद्धा सांगितलेलं आहे की व्यक्तीला जोपर्यंत सहअस्तित्वाची जाणीव निर्माण होणार नाही, सहअस्तित्वाची जाणीव निर्माण होणार नाही की मी कोण आहे, मला काय करायचं आणि मला काय करायचं, माझं अस्तित्व काय आहे, तोपर्यंत तो व्यक्ती पेटून उठत नाही. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो कार्ल मार्क्सनं काय केलेलं आहे, जगामध्ये क्रांती घडवली. कार्ल मार्क्सनं कम्युनिस्टवादातून क्रांती घडवली. विद्यार्थी मित्रांनो त्या देशामध्ये काय झालेलं आहे की सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच समाजाचा दर्जा उंचावत गेलेला आहे. आणि म्हणून सामाजिक चळवळी अत्यंत महत्त्वाच्या असतात. सामाजिक चळवळीमुळं शोषण, अन्याय, अत्याचार निर्मूलन होत असतं. सामाजिक चळवळीमुळंच गुलामगिरी जे आहे गुलामगिरीसुद्धा संपुष्टात येत असते. आणि सामाजिक चळवळीच्या माध्यमातूनच सामाजिक समता प्रस्थापित होत असते. प्रथमतः काय होत असतं, प्रथमतः विद्यार्थी मित्रांनो कोणताही समाजातील प्रश्न किंवा समस्या आहे त्याचं प्रथमतः राज्यकर्ते त्याकडं दुर्लक्ष करत असतात. दुर्लक्ष केल्यानंतर
जे सामाजिक चळवळीचे समाजसुधारक आहेत, कार्यकर्ते आहेत, त्या प्रश्न किंवा समस्या घेऊन रस्त्यावर उतरत असतात आणि रस्त्यावर उतरल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते प्रश्न किंवा समस्या सोडवण्यासाठी शासनकर्त्याला भाग पाडत असतात आणि शासनकर्त्याला भाग पाडल्यानंतर ते प्रश्न किंवा समस्या घेऊन तुम्हाला सांगतो की राज्यकर्त्यांना त्या प्रश्न किंवा समस्येवर चिंतन करावं लागतं किंवा ते प्रश्न किंवा समस्या सोडवणं हे अनिवार्य भाग असतं. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. ओके, राहिलेला भाग उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ओके.